फासणारी घटना ही काल या पुणे शहरामध्ये घडलेली आहे। आपण पुणे शहराला संस्कृतीचं माहेरघर म्हणतो, परंतु या पुणे शहरामध्ये अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत दुर्दैव आहे। त्यांना थांबवा नाही 2 मिनिटं। ओ सागर भाऊ, हां, काल या ठिकाणी भिसे कुटुंबातील तनिषा भिसेताई ह्या या ठिकाणी डिलिव्हरीच्या पेशंट म्हणून आल्या आणि त्या पेशंटकडून डिलिव्हरीची 20 लाख रुपये फी एवढी या प्रशासनाने सांगितली आणि त्या फी पैकी जर 10 लाख रुपये आता ॲडव्हान्स भरले नाही तर आम्ही कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी त्या पेशंटला ॲडमिट करून घेणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य केलं। आणि मागणी आमची अशी आहे की ह्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासन असेल, डॉक्टर असेल, यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि चॅरिटी कमिशनरवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्याचप्रमाणे चॅरिटी कमिशनर हे विधी व न्याय मंत्रालयामध्ये येते, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। मंगला कांबळे असतील, सचिन असतील, पच्चीकर असतील, यांच्यावर गुन्हे दाखल आता जो हा प्रकार घडलेला आहे खूप निंदनीय प्रकार आहे आणि पैसे कमवायच्या हव्यासापोटी जर हे दवाखान्यावाले जर एखाद्या महिलेचा जीव घेत असेल, त्या महिलेच्या पोटी 2 जुळी मुलं होती, त्या लहान मुलांच्या भविष्याचं काय? आणि यांना पैसे कमवायच्या नादात एक निष्पाप जीव गमवावा लागलाय। त्यांच्या कुटुंबावरती जो काय आता दुःखाचा प्रसंग आलाय त्याचा जबाबदार कोण? जीव पैसे कमवण्याच्या नादात ज्यांनी एक जीव घेतलाय तो जीव परत हे लोक आणून देणार आहेत का? रस्त्यावर बसल्यास रस्ता उतरलेला आहे, तुम्ही रस्ता रोको केला आहे, काय मागणी करता? पीडित महिलेला किंवा त्या कुटुंबाला हा न्याय मिळाला पाहिजे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या या प्रशासनाच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचे खरं तर कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। जो दीनानाथ मंगेशकरचा समोरचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती ते सर्व उतरलेले आहेत, बसले आहेत। काही महिला पण आहेत आपण सोबत। काय मागणी? आज त्या मुलीला 7-8 वर्षांनी मूल झालंय आणि आज त्या पोरीचा एवढा अमानुष छळ होऊन जर तिचा मृत्यू होत असेल तर तिचे एवढ्या वर्षांनी झालेल्या लेकरांचं काय? आज तिने काय स्वतःला समजायचं? आमच्या महिलांवर किती अन्याय आहे, अजून पण महिलांचा अन्याय हा संपवला पाहिजे। या हॉस्पिटलचं पहिल्यापासून बनवल्यापासून हे सगळं पहिल्यापासून चालू आहे। खरं तर सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उतरला आहे। तुम्ही आता पोलीस प्रशासनाला निवेदन दिले, काय मागणं आहे त्यांच्यासमोर? आमची मागणी अशी आहे की दीनानाथ मंगेशकरवर गुन्हा दाखल सदोष गुन्हा दाखल झाला पाहिजे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात खरं तर वंचित बहुजन आघाडीचे हे कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। आपण बघू शकतो की रस्त्यावरती बसलेले आहेत। काय मागणी? रस्त्यावरती मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। आपण बघू शकतोय की न्याय मिळालाच पाहिजे। दीनानाथ मंगेशकर मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा खरं तर या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला पाहायला मिळत आहेत। आपण बघू शकतोय की आपण जे अजूनही काही कार्यकर्त्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात। काय मागणी? आमची मागणी आहे दीनानाथ हॉस्पिटलवर कारवाई झाली पाहिजे, पीडित महिलेला न्याय मिळाला पाहिजे। ह्या डॉक्टर लोकांना असं भडवेला मारलं पाहिजे। एखाद्या महिलेचा जीव जातो पैशासाठी लाच। डॉक्टरांना निलंबित केली पाहिजे अशी मागणी आहे। काय मागणी काय करतात? मागणी आमची मागणी आहे की त्या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे। जे कोण असतील हॉस्पिटलचे सर्व कार्यकर्ते घेऊन तुम्ही रस्त्यावरती बसले। या हॉस्पिटलला मानवतावाद दिसत नाहीये आणि यांनी पैशासाठी अडवणूक करून 2 मुलांच्या मुलांना पोरकं केलंय। आज फक्त पैशाकडे बघून हे हॉस्पिटल लोकांची मृत्यूला कारणीभूत ठरलंय। त्या हॉस्पिटलवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून या हॉस्पिटलला आर्थिक मदत म्हणून आम्ही भीक मागो आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करत आहोत आणि याला शासनाला हे दाखवून देत आहोत। विविध संघटना असतील, भाजपापासून ते सर्व पक्ष आहेत ते संघटना या ठिकाणी आले, त्यांनी आंदोलन केलंय। प्रशासनाकडून त्यांच्यावरती कारवाई होईल असं वाटतंय। आता पुढील येणाऱ्या काळामध्ये बघूयात काय होईल ते, पण आम्ही
पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करत असतो. वंचित बहुजन आघाडी नेहमीच रस्त्यावर उभी असते. आपण पाहू शकतोय की वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे, डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करत जोरदार घोषणाबाजी करत दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या बाहेर खरं तर आपण पाहू शकतो की सर्व कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती बसलेले आहेत. भीक मागो आंदोलनाची ही सुरुवात होती. काही नागरिकांकडून सुद्धा पैसे गोळा केले जात आहेत आणि हे पैसे गोळा करून आम्हाला या हॉस्पिटल प्रशासनाला द्यायचे आहेत अशी त्यांची या ठिकाणी भावना आहे. खरं तर आपण पाहू शकतो की हे सर्व कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती बसलेले आहेत. सर्व या कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र आहेत. खरं तर एका महिलेच्या जीवाशी खेळ या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. त्यामुळे आमच्या भावना सर्व तीव्र आहेत. या डॉक्टरांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. कॅमेरामॅन अमित सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.